गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहेरी तालुक्यातील वट्रा ते देवाला मरी रस्ता खड्ड्यांनी भरून खस्ता हालत आहे। नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत असून तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। अहेरी देवलमरी लंकाचेन मार्गे सिरोंचा जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण उभे आहोत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नागेश मडावीजी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू की त्या रोडची काय समस्या आणि किती दिवसापासून आणि समोर किती गाव वगैरे आहेत, काय प्रॉब्लेम आहे साहेब? ह्या मार्गावर नाही का कोथागुडम, वट्रा, चिन्नावट्रा आणि व्यंकटापूरपर्यंत हा कमीत कमी 10 गावे पडतात। वारंवार प्रशासनाला सूचित करून पत्र दिल्यानंतरही आजपर्यंत हा पुलाची उंची वाढलेली नाही। या मार्गावर असे 3 ब्रिजेस आहेत। हे समस्या आजपर्यंत सुटलेली नाही। हा राज्यमार्ग आहे की कोणता मार्ग आहे? राज्यमार्गच आहे। मागे किती दुरुस्ती केली होती काय? 2012 मध्ये हा ब्रिज करण्यात आला तात्पुरता, आणि तो तेव्हापासून हा तसंच आहे। आणि जेव्हाही इथं पूर येते सर्वात पहिले ते दाब आणि त्याच्या पाणी ओव्हरफ्लो पाणी इथपर्यंत येते। कोणता गाव आहे? कोथागुडम। कोथागुडमचा हा पुल आहे, कोथागुडमचा हा ब्रिज आहे। आणि पलीकडे हा पूर्ण पाण्यामध्ये वरती येतो पाणी हां पुलावर। तिकडे किती गावे आहेत? इकडून 10 गावे पडतात। 10 ते 15 गावे इकडे आहेत। हां, आणि हा मार्ग सिरोंचालाही सोपं पडते। ओके, तर तुम्हाला रुग्णालयात जायला किंवा कामानिमित्त जाण्यासाठी अहेरीला तर अडचण निर्माण होत असेल। बरेचसे लोक मेले हो। हां, तर मग उपाययोजना काय आहे? उपाययोजना शासनाला विचार आहे। हे प्रश्न शासनाचे, शासनानं उंची वाढवली पाहिजे होती। संबंधित डिपार्टमेंटला वारंवार सांगण्यात आलं, आजपर्यंत काही केले नाही। आपलं गाव कोणतं आहे? वट्रापूर। आणि काय समस्या गावाची आणि रस्त्याची? समस्या म्हणजे मेन हा रोड जो आहे हा सिरोंचाला निघतो इथून अहेरीवरून। आपला अहेरी तालुक्याच्या लंकाचेन हा म्हणजे शेवटचं गाव आहे। इथून काही ब्रिज पडतात, जसं वट्रापूरचा ब्रिज आहे तो वारंवार पाण्याखाली असतो। त्यावर आम्ही प्रशासनाला यापूर्वी पण कळवण्यात आले आहे। म्हणजे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत इकडे फक्त नाही का तात्पुरते ब्रिज बनवण्यात आले, त्याचा उपयोग काही होत नाही। पावसाळ्यात 3 महिने हे ब्रिज पाण्याखाली असतात। लोकांना याच्यावर नाही का खूप समस्या निर्माण झाल्या आहेत। परिस्थिती जसे तसेच। यस मराठीसाठी गडचिरोली जावेद। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।